नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात माहिती देणार आहे. आता जुलै महिना आणि ऑगस्ट महिना, बरोबर, म्हणजे आता जुलै महिना आपला ऑलरेडी गेला, आता आपला ऑगस्ट महिना चालू आहे. तर आता ज्या कमेंट मला येत आहेत त्या जरा वेगळ्याच कमेंट येत आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी कमेंट येत आहे त्या 2 महिन्याचं जे आहे ते वितरण होणार आहे का, म्हणजेच आम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत का, अशा तुमच्या कमेंट आहेत. तर याच विषयावर आज या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे की हे 3,000 तुम्हाला मिळू शकतात का. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आपल्या खात्रीशीर युट्यूब चॅनल मनीषा धुमाळ ऑफिशियलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून व्हिडिओ. तर आज जो विषय आहे तो आम्हाला 3,000 मिळतील का. आता कशामुळं, रक्षाबंधन आलेलं आहे ताई, तर रक्षाबंधनच्या निमित्ताने आम्हाला 3,000 रुपये हप्ता मिळेल का, या तुमच्या मला कमेंट येत आहेत. तर तुम्ही जे म्हणत आहात की ताई आता रक्षाबंधन आहे तर सरकारने जे आहे ते ओवाळणी द्यावी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, म्हणजेच जुलै आणि ऑगस्टच्या महिन्याचं वितरण. आलं लक्षात. तर ह्याच्यामध्ये बघा हा कुठलाही निर्णय सरकारला असं घेता येत नाही, तुम्ही हे लक्षात घ्या पहिलं. आता तुम्हाला जर 3,000 द्यायचे असतील तर त्याच्या अगोदर मंत्रिमंडळाची बैठक व्हावी लागते. तसं आपली मंत्रिमंडळाची बैठक, ह्याच्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ते वारंवार आणि नेहमी होतच असते, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण या बैठकीमध्ये या गोष्टीचा जो आहे तो विचार केला पाहिजे की तुम्हाला 2 हप्ते द्यायचे का. जर हा विचार विनिमय झाला आणि जर हा प्रस्ताव मंजूर झाला, प्रस्ताव सादर करावा लागतो पहिला अगोदर. काय प्रस्ताव करावा लागेल सादर सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचं वितरण करण्यासंदर्भामध्ये, म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता जुलै महिन्याचं तर वितरण होणारच आहे, पण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भावांकडून ओवाळणी म्हणून 1 महिन्याचं जे आहे ते वितरण जास्तीचं करणं, म्हणजेच काय, तर ऑगस्ट आणि जुलै या 2 महिन्याचं वितरण करणं, हा प्रस्ताव तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करावा लागेल सादर. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा होईल त्याच्यामध्ये तो निर्णय होईल की द्यायचं की नाही द्यायचं. आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये जेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वांचाच निर्णय होईल, शिक्कामोर्तब होईल, त्याच्यानंतर हा निधी मंजूर केला जाईल 2 महिन्याचा. त्याच्यानंतर मग त्याचा GR येणार आणि त्याच्यानंतर मग ती अमाऊंट सर्व आपल्या बँका, SBI जी आपली मेन शाखा आहे SBIची, त्यांच्याकडे ते वितरित केले जाणार. त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला येणार, त्याच्यानंतर तुम्हाला ते 3,000 मिळणार. ही सगळी प्रक्रिया आहे आपल्या या वाढीव हप्त्या संदर्भामध्ये. म्हणजेच काय, तर जुलैचं आणि 1 महिना आपल्या ऑगस्टचं वाढीव वितरण. तर हे होणार का, तर बघा, आता मला जर विचारलं तर हे शक्यता खूप कमी आहे की तुम्हाला 3,000 रुपये देण्यात येतील. पण नक्कीच सरकार या गोष्टीचा विचार करेल आणि विचार विनिमय करून मग तुम्हाला हे जर त्यांच्या मनात आलं तर 3,000 रुपये सुद्धा देऊ शकतं. पण जर तुम्ही मला विचारलं तर हे शक्य तर हे 99% तर हे शक्य नाही की 2 महिन्याचं वितरण होईल. पण आता सरकारच्या जर मनात आलं तर नक्कीच तुम्हाला हे 2 हप्ते मिळतील सुद्धा. तर बघूया, जेव्हा GR येईल त्याच वेळेस तुम्हाला ही माहिती देणार आहे. आता तर ही तुमच्या कमेंटवर माहिती होती की ही जे वाढीव हप्ता आहे आपला ऑगस्टचा, त्याची प्रक्रिया काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा, सरकारच्या अपडेट असतात आपल्या, त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बऱ्याच चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत माहिती दिली जात असेल, पण आपल्या चॅनलवर ही वेगळी माहिती दिली जाते. सरकारचं कामकाज कसं होतं कुठल्याही योजनेच्या अंतर्गत, ही सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी आपल्या सर्व व्हिडिओच्या अंतर्गत करते, जेणेकरून तुमचा कुठलाही गैरसमज नको व्हायला. आलं लक्षात. त्यामुळं ही माहिती तुम्हाला अशी कोणीही देणार नाही कुठल्याही चॅनलच्या अंतर्गत. त्यामुळं आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, माझं कुठे ऑब्जेक्शन नाही, पण आपल्या चॅनलला जर खात्रीशीर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. बाकी सगळी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. जुलै महिन्याचे वितरण कधी होणार, त्याच्यामध्ये ऑगस्टचं पण वितरण होणार का, तर ही तर माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. पण याही व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या जुलै महिन्याचं वितरण आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत होणं अपेक्षित आहे. म्हणजे 15ला जर वितरण सुरू झालं तर 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील जुलै महिन्याचे. पण जर निर्णय झाला ऑगस्ट महिन्याचा तर तुम्हाला तेही जे आहे ते 1,500 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 3,000 रुपये मिळतील. पण त्याचा निर्णय अगोदर होऊ द्या, GR येऊ द्या, ह्याच्यावर खात्रीशीर माहिती GR आल्यावर तुम्हाला देणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा
आणि आपल्या व्हिडिओला जरूर शेअर करा, कारण अशीच खात्रीशीर माहिती आपलं हे मनीषा धुमाळ अकाउंट, हे आपलं मनीषा धुमाळ चॅनल तुम्हाला देत आहे. चला तर मग परत भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.